श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट महाराज की जय. बघा, पतीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या, सगळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे त्याच्या आईला आणि त्याच्या पत्नीला. त्या दोघांनाच खूप जास्त त्रास होत असतो आणि त्यासाठीच हा उपाय जर पत्नीने केला ना तर नक्कीच पतीच्या जीवनातील अडचणी दूर होतात. मग पतीच्या जीवनामध्ये तुमच्या बिझनेस संदर्भातील काही प्रॉब्लेम असू द्या किंवा जॉबच्या संदर्भातील प्रॉब्लेम असू द्या किंवा कौटुंबिक कारणांमुळे घरामध्ये वाद होत असतील, कोणतंही कारण असू द्या, जर तुम्हाला पतीच्या जीवनातून तुमच्या मिस्टरांच्या जीवनातून अडचणी दूर करायच्या असतील ना तर तुम्हाला हे काम नक्की करायचं आहे. ते काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही न स्किप करता न पळवता पूर्ण व्हिडिओ बघा. नक्की 100% मी तुम्हाला सांगते की तुमच्या पतीच्या जीवनामधील सर्व संकटे दूर होतील. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामींचे भक्त आहात तर एक लाईक व्हिडिओला नक्की द्या. तुमच्या पतीच्या आयुष्यात कोणतीही अडचण असू द्या, मग ते बिझनेस करत असतील तर त्यांचा बिझनेसमध्ये लॉस होत असेल किंवा नोकरी मनासारखी नसेल किंवा मग बॉससोबत पटत नसेल, कोणतंही कारण असू द्या किंवा घरात कौटुंबिक वाद जरी असतील ना तरी काय होतं माहिती आहे का, नवरे भरपूर म्हणजे 70% नवरे असे आहेत की बाहेरचा जो काही त्रास असेल त्यांना, त्याचा राग ते घरात आईवर, वडिलांवर, पत्नीवर किंवा मुलांवर काढत असतात. आणि जर तुमच्या पण घरात असं होत असेल ना तर नक्की आज जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे, जी सेवा तुम्हाला सांगणार आहे ना, ती तुम्ही रोज करायची आहे. रोज न चुकता आपल्या घरात ही सेवा झालीच पाहिजे. जरी तुमच्या घरात किटकिट नसेल, वाद नसतील, तरी देखील तुम्हाला ही सेवा करायची आहे की भविष्यामध्ये कधी असं आपल्या घरी होऊ नये, त्यासोबतच आपल्या पतीवर कधी संकट येऊ नये. त्यासाठी तुम्हाला ही सेवा रोज संध्याकाळी दिवा धूप लावल्यानंतर करायची आहे, म्हणजे करायचीच आहे. हां, तुमच्या मासिक पाळी असेल, विटाळ असेल, सुतक असेल, त्या दिवसामध्ये नाही केली तरी चालेल, कारण की त्या दिवसात करायचीच नसते. पण इतर वेळी न चुकता करायची आहे. तर सेवा कोणती आहे बघा. अक्कलकोट स्वामी समर्थांचं स्तोत्र तुम्हाला रोज म्हणायचं आहे. ते कोणतं तर ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थास नमः, ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना. हे स्तोत्र आहे, ते तुम्हाला रोज म्हणायचं आहे न चुकता. व त्यासोबतच रामरक्षा कवच देखील तुम्हाला रोज वाचायचं आहे. हे जर का तुमच्या घरात नित्य नियमाने होत असेल ना तर नक्कीच तुमच्या पतीवर जे काही अडचणी असतील, जे काही संकट असतील ते दूर होतील. त्याच्यातील म्हणजे किरकिर करत असेल, कटकट करत असेल, वाद घालत असेल, ते देखील दूर होईल. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी दिवा लावल्यावर हे करायचं म्हणजे करायचंच आहे. बघा, खूप लोकांना या गोष्टीचा अनुभव आला आहे. खूप लोकांच्या घरामध्ये रोज हे बोललं जातं. त्याच्यामुळे जर तुमच्या घरात देखील वादविवाद होत असतील, नसतील होत, पतीच्या आयुष्यात कोणते संकट असू द्या नसू द्या, नक्की तुम्हाला घरामध्ये नित्य नियमाने हे पठण करायचंच आहे.